नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण टॉपची कटिंग बघणार आहोत. 31 छातीचा टॉप आहे. तर कटिंग पूर्ण बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे बॉटमला ही लेस होती, मी अगोदर उसवून काढली. ज्यावेळेस आपली कटिंग होती स्टिच करताना शेवट मग आपल्याला ही लेस लावायची आणि नेकला ही लेस होती, तर मी ही पण उसवून काढली. आता बघूयात आपण ही कशा पद्धतीने जोडायची. तर कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही व्हिडिओ आपण ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला बघू. तर हा सोयीचा कपडा आहे. आता याला मी घडीमध्ये उलटा करून टाकते, म्हणजे कटिंग करायला आपल्याला सोपं जातं. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. उंची प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करा. उंची आहे 38 इंच, तर त्याच्यामध्ये 2 इंच घेऊन आपली उंची होणार 40 इंचाची. तर पाहू शकतात आपण 40 इंच इथपासून तर इथपर्यंत घेतला. मी डबल फोल्डमध्ये कपडा केला, म्हणजे आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग एक सोबत दोन्ही निघणार. तर ही आपली उंची झाली. आता जिथं उंची आली आपण तिथं एक लाईन आखून घेऊ. आता शोल्डर आहे 7.5 इंच, छाती आहे 31 छाती, शोल्डर आहे 15 इंच. 15 इंचाचं निम्म होतं 7.5 इंच. 7.5 वर मी एक पॉईंट दिला. जेवढं शोल्डर येतं त्याच्या निम्मच आपण घेतले. परत एकदा आपण 7.5 इंच परत खाली घेऊया. बोटनेकमध्ये हा ड्रेस कटिंग आहे. 7.5 इंचावर मी एक पॉईंट दिला. 1 इंचावर मी उतार दिला, इथं शोल्डर उतार दिला बघा. अर्धा इंच किंवा 1 इंच आपण पाठीमागं जरी आलो तरी ड्रेसला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. तर मग मी असा उतार देते आणि ही लाईन एक आपण सरळ करून घेऊ. आता छाती किती आहे? 31 इंच. 31 मध्ये आपल्याला 3 इंच मिक्स करायचे, म्हणजे टोटल 33 इंच हा ड्रेस होऊन जातो. तर 33 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. छातीमध्ये 3 इंच मिक्स करा, म्हणजे परफेक्ट ड्रेस हा कटिंगला आणि स्टिचिंगला येऊन जातो. फिटिंग पण खूप सुंदर येते याची. किती आला? 8.25 इंच. पाहू शकतात. 8.25 मध्ये आपण 1.5 ते 2 इंच लुजिंगसाठी ठेवू शकतो. 1.5 इंच ठेवले मी लूज. आता आपल्याला काय करायचं आहे? गळा टाकायचा आहे. गळा घेऊया आपण जवळजवळ 3.5 इंच बोटनेकमध्ये आहे. समोरचा गळा आणि पाठीमागचा गळा दोन्ही पण आपण 4.5 इंचाचा घेऊ. 4.5 आणि 3.5चा एक बॉक्स आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मग याला गोल, जास्त डीपमध्ये पण नाही, नॉर्मल पद्धतीने गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे. आता आपण काय करायचं आहे? आता हे शोल्डर जे आहे तिथे आपल्याला उतार द्यायचा आहे. उतार दिल्याच्या नंतर याच्या निम्म जेवढं येतं 6.5च्या निम्म तेवढं आपल्याला इथं एक पॉईंट द्यायचा आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे. म्हणजे आपण 1.5 इंचाचा एक पॉईंट द्यायचा आणि 1 इंचाचा एक, कारण हा आपल्याला मोंड्यासाठी 1.5 इंच पाठीमागच्या भागाला ब्लाऊजमध्ये पण घ्यावं लागतं आणि ड्रेसमध्ये पण तेवढंच माप आहे, नीट लक्षात घ्या. आता हे शोल्डर तुम्ही पाहू शकता, तिथपासून आपण इकडं जॉईन केले आणि हा आहे आपला गळा. गळ्यामध्ये आपण जे 3.5 इंच माप घेतले हे तुम्ही कमी पण करू शकतात, म्हणजे 3 इंच घेऊ शकतात किंवा 4 इंच पण घेऊ शकतात. आता आपल्याला पाहायचं आहे कंबर उंची. कंबर उंची आपल्याला टाकायची 14 इंचावर. 14 इंचावर आपण कंबर उंची टाकली. एक आपल्याला लाईन आखून घ्यायची आणि परत एकदा टेप शोल्डरपासून धरायचा आहे 20 इंचावर. 20 धरा किंवा 21 धरा. मी 21 इंचावर धरते. आता हे 2 लाईन आपण आखून घेतली, ही 14 आणि ही 21 इंच. तर आपण घडी व्यवस्थित टाकून घ्यायची. आता काय करायचं आहे आपल्याला? कमरेचा घेर त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे. जसं आपण छातीमध्ये 3 इंच मिक्स केले तसं कमरेच्या घेरामध्ये आपल्याला
2 इंच मिक्स करायचे आहेत. 28 कंबर घेर आहे तर त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स केल्यावर 30 इंच होते आणि 30 इंचाचा चौथा भाग येतो 7.5 इंच. किती आहे कंबर? 28 मध्ये 2 इंच मिक्स केल्यावर 30 इंच येतं. म्हणजे 30 इंच आल्याच्या नंतर 30चा चौथा भाग झाला 7.5 इंच. आता वरती आपण 1.5 इंच लूज ठेवलं तर खाली आपण 1 इंचच ठेवू. बरोबर. आता खाली घेऊया आपण सीट घेर. तर सीट घेर आहे 35 मध्ये 1 इंच मिक्स करा म्हणजे 36 होते आणि 36चा चौथा भाग 35 मध्ये आपण 1 इंच मिक्स केलं तर 36 होते आणि 36चा चौथा भाग येतोय 9 इंच. आता 9 मध्ये आपल्याला 1 इंच लूजिंग द्यायची म्हणजे कटच्या जागेवर आपल्याला जास्त कपडा ठेवायचा नाही, फक्त 1 इंच ठेवायचा आहे. आपण इथं पण 1 इंच ठेवला, इथं पण 1 इंच ठेवला, फक्त मार्जिंग आपण इथे 1.5 इंच ठेवली. आता हे सगळं आपण जॉईंट करून घेऊ. आता जे आपलं फिटिंगचं माप आहे ते आपण फिटिंगचं जोडून घ्यायचं आहे आणि जे शिलाई मार्जिनचं आहे ते आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. काही गोष्टी लक्षात नसन आल्या तर कमेंट करा, कमेंटनुसार आपण पुन्हा एकदा कटिंग करू. आता आपल्याला घेर किती घ्यायचं आहे ते आपण आपल्या याच्यावर ठेवू शकतो. पण आता पाहू शकतात हे माप किती बसले, जवळजवळ 10 इंच, 10.25 इंच. तर खाली आपण 10.5 ते 11 इंच जरी घेतलं तरी पण चालतंय. हा टेप मी असा ठेवला आणि त्याच्यानंतर आपण 1 इंच आपण इथं कटसाठी एक लाईन आखून घ्यायची म्हणजे आपल्याला कट जोडताना अजिबात त्रासदायक जात नाही किंवा पीळ पडत नाही. अशा पद्धतीने आपली 31 छातीच्या टॉपची कटिंग ही पूर्ण कंप्लीट झाली. तर तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला कटिंग करताना कशी कटिंग करायची, डायरेक्ट दोन्ही भाग आपण एक सोबत कटिंग करू किंवा आपण आता हा झाला आपला समोरचा भाग. आता तुम्हाला जर याच्यामध्ये पाठीमागचा गळा अजून खोल करायचा आहे, आपण हा समोरचा भाग कट केला किंवा आपल्याला पाठीमागचा गळा कमी करायचा आहे तर मग तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकतात. कमी जास्त जर करायचं असेल तर किंवा एकसारखं ठेवायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पण कटिंग करू शकतात. आता आपण याची कटिंग करूया. आता कटिंग करताना आपल्याला सगळे पॉइंटला टच करून ठेवायचे म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण फिटिंग करतो तर ते लक्षात आलं पाहिजे. आता हे जे पॉइंट आहेत तिथं आपल्याला असा कपडा धरायचा. अशा पद्धतीने याची कटिंग झाली. तर पाहू शकतात कुठेही कमी जास्त काहीच नाही. खूप सुंदर पद्धतीने आपले दोन्ही पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग एकदम व्यवस्थित निघलाय. आता आपण फ्रंट भागाला पुढचा कटिंग करायचं आहे मोंड्यामध्ये. तर ते कसं, आता आपण काय करणार आहोत, याची बाही कटिंग करायची. आता मी तुम्हाला दाखवते जो गळा आपण कट केलाय. आता हा जोडल्याच्या नंतर मग याला आपल्याला जे मापानुसार असेल तर एवढं याच्यामध्ये जोडून देण्यात येईल. तर तुम्हाला याची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि बाही कटिंगचं काहीच अवघड नाही. जसं आपण ब्लाऊजमध्ये माप घेतो त्यानुसारच आपल्याला घडी टाकायची आणि ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ड्रेस कटिंगची माझी पद्धत कशी वाटली ते पण कमेंट करा. तर काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. कमेंटनुसार आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.